तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता आम्ही जेऊर स्टेशनवरून निघालो आहे गाणगापूरला जायला। तर ती गाणगापूर दर्शन झाल्यानंतर आम्ही अक्कलकोट आणि पंढरपूरला सुद्धा जाणार आहे। तर आम्ही आता पोचलेलो आहे गाणगापूर स्टेशनला। मी हा क्लिप यासाठी टाकला की गाणगापूरला आल्यावर हा पोस्टर दिसला, पण या पोस्टरची भाषा काहीच समजत नव्हती। तर आता आम्ही बसमध्ये बसून निघालो आहे। सर्वात पहिले आम्ही मंदिरात जाणार आहे। तर गाईज आम्ही मंदिरात पोचलेलो आहे। या मंदिराचं नाव श्री दत्त दरबार स्थान संगम असं काहीतरी आहे। तर गाईज आम्ही मंदिरात एंटर केल्यानंतर सर्वात पहिले नदी संगमवर जायला निघालो। तर गाईज ही कृष्णा नदी आहे। तर मी ऐकलेलं आहे या नदीत खूप सारे लोक आंघोळसुद्धा करतात, पण आम्ही आंघोळ नाही केली कारण आम्हाला 12ची आरती घ्यायची होती गाणगापूरच्या मंदिरात। त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं, पूजा वगैरे केली नदीची आणि निघालो। तर गाईज आमची नदीची पूजा वगैरे झाली, तर आम्ही मंदिरात दर्शनासाठी जायला निघालो। गाईज मंदिराच्या आत मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ घेता आला नाही। प्रदक्षिणा घालताना तिथे मस्त अशी रांगोळी काढली होती। त्यानंतर आम्ही स्वामी महाराजांचे दर्शन घेतले। गाईज मंदिराच्या पुढच्या थोड्याशा अंतरावर वटवृक्ष आहे, तर तिथे आम्ही वटवृक्षाचे दर्शन घेण्यासाठी निघालो। तर गाईज आम्ही वटवृक्षाचे दर्शन घेतले, प्रदक्षिणा घातल्या आणि जायला निघालो। तर गाईज आम्ही गाणगापूरच्या मंदिरात पोचलो।
मंदिरात दर्शनासाठी लाईन होती, तर आम्ही लाईनीला उभं राहिलो. तर गाईज मला इथे सुद्धा रेकॉर्ड करता आलं नाही, कारण मोबाईल अलाउड नव्हता. गाईज गाणगापूरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला आलो. त्यानंतर रूम वगैरे बुक केली आणि बाहेर जायला निघालो. तर गाईज आम्हाला संध्याकाळी 8 वाजताची जी आरती होती स्वामींची, तर ती आरती घ्यायची होती आणि त्यानंतर सकाळी आम्ही पंढरपूरला जायला निघणार होतो. तर गाईज 8 वाजायला टाईम होता, त्यामुळे आम्ही बाळप्पा मठ, चोळप्पा मठ, खंडोबा मंदिर, स्वामी समर्थ राजाराय मठ आणि मस्जिद इथे जायला निघालो. तर गाईज आम्ही सर्वात पहिले बाळप्पा महाराजांच्या मठात गेलो. बाळप्पा महाराजांच्या मठात मोबाईल अलाउड होता, त्यामुळे मी इथे रेकॉर्ड केलं आहे सर्व, सो तुम्ही पण दर्शन घ्या. त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठात आलो. इथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला जास्त काही घेता आलं नाही. तर दर्शनासाठी लाईन होती, त्यामुळे आम्ही पहिले लाईनीत उभा राहिलो. दर्शन झाल्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांचे घर पाहायला आलो. तर आता आम्ही खंडोबा मंदिरात पोहोचलेलो. इथे स्वामींचा मस्त असा मोठा फोटो होता. तर आम्ही खंडोबा मंदिरात दर्शन घेतले आणि जायला निघालो. त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ राजाराय मठात पोहोचलो. इथे मोबाईल अलाउड होता, त्यामुळे मी रेकॉर्ड केलं. मठात आरती चालू होती, पण आम्ही थांबलो नाही, कारण आम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मठात 8 वाजताची आरती घ्यायची होती. सो आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो. स्वामी समर्थ राजाराय मठाच्या समोर महाराजांची मूर्ती होती, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतले आणि मस्जिदला जायला निघालो. मस्जिदमध्ये गेल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात पोहोचलो 8 वाजताची आरती घ्यायला.
तर गाईज आम्ही दर्शन घेतलं. मठात खूप गर्दी होती. त्यानंतर आम्हाला इथे आरतीसाठी बसवलं होतं. नंतर आरती वगैरे झाली. आम्ही आरती घेतली. इथे सुद्धा मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे. तर गाईज आम्ही सकाळी अक्कलकोटवरून पंढरपूरला आलो. तर गाईज आम्ही आले मोबाईल लॉकरमध्ये ठेवले, कारण मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ घेता आला नाही. त्यानंतर आम्ही चरण दर्शनासाठी लाईन लावली. आमचं अवघ्या पाऊण तासात चरण दर्शन झालं. त्यानंतर आम्ही टाळ घेण्यासाठी आलो. नंतर टाळ वगैरे घेतला आणि जायला निघालो. तर गाईज आम्हाला जाता चंद्रभागा नदी दिसली, तर आम्ही तिचे दर्शन घेतले आणि घरी जाण्यासाठी निघालो. तो गाईज आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग.